आर्या जाधवनं बिग बॉसच्या घरात निकी तांबोळीला कानशिलात मारण्याची घटना घडली होती. त्यानंतर निकीने रडून गोंधळ घालून आर्याला ताबडतोब घराबाहेर काढा अशी मागणी केली होती. मात्र याआधी निकीनं सुद्धा अशा प्रकारे अनेकदा आपल्यावर हात उचलला असल्याचा दावा आर्याकडून करण्यात आला होता. पुढे भाऊच्या धक्क्यावर लाईव्ह फुटेज चेक करून आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या घटनेपासून दोघींमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले. घराबाहेर आल्यानंतर आर्यानं बिग बॉसच्या प्रवासावर रॅप लिहून आपलं मत सुद्धा मांडलं होतं. मध्यंतरी हा वाद शांत झाला असं सर्वांनाच वाटलं असताना आता पुन्हा एकदा या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडलीय. आर्यानं शेअर केलेल्या एका रॅपवर ही फुटेज खातीये असा आरोप निकीच्या एका फॅन पेजने केला होता. हीच इंस्टाग्राम स्टोरी निकीने रिशेअर करत त्याच्यावर एक मोठा हाती हे गाणं लावलं होतं. यावर आर्याने व्हिडिओ शेअर करत तिचं प्रतिउत्तर दिलंय. आर्या या व्हिडिओमध्ये म्हणते की मला इंस्टाग्रामवर एका मुलीचा मेसेज आला. त्यात असं लिहिलं होतं की निकीची स्टोरी बघ. मी पाहिलं तेव्हा निकीने कोणाची तरी स्टोरी रिपोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की आर्या अजूनही निकीच्या नावानं फुटेज खातीये. निकी मॅडमनं त्या पोस्टला एक मोठा हाती असं गाणं सुद्धा लावलं होतं. तू चांगलं फॅट शेमिंग करतेस निकी, पण प्लीज मी एक रॅपर आहे आणि माझ्या लिखाणातून मी उत्तर देईन. तुम्हाला वाटतं ना की मी गप्प राहावं, मग मला उगाच भेटू नका. रॅप लिहिणं हे माझं काम आहे. त्यामुळे मला जे वाटतं ते मी नक्कीच लिहिणार आणि त्यातून उत्तर देणार. याशिवाय निकीच्या या पोस्टवर उत्तर देण्यासाठी आर्यानं वजन काट्यावर उभं राहून तिचं सध्याचं वजन जाहीर सुद्धा केलंय आणि लवकरच 30 नोव्हेंबर पर्यंत मी 60 किलो वजन करीन असं तिने चॅलेंज सुद्धा तिच्या एका मैत्रिणीला दिलंय. मी वजन कमी करण्यात जर अयशस्वी झाले तर माझ्या बँकेतून 1 लाख रुपये तुला ट्रान्सफर करीन असंही तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलंय. आर्या आणि निकीच्या या नव्या वादावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा. भाई मैं मेरी स्टोरी रिप्लाईज देख रही थी, उसमें एक लड़की ने बोला कि जाके निकी की स्टोरी देखो. मैंने बोला कि दिन आ गए, लेकिन मैं गई, मैंने देखा उसने किसी की तो भी स्टोरी रिपोस्ट की थी. वहाँ पे लिखा था कि आर्या अभी भी फुटेज खा रही है निकी के नाम का, और निकी मैडम ने वो पता नहीं क्या गाना लगाया था पीछे, एक मोटा हाथी. अच्छा फैट शेमिंग कर लेती हो बहन, लेकिन प्लीज गेट ओवर योर सेल्फ. आई एम अ रैपर, और अगर तुम लोग को नहीं चाहिए ना कि तुम मेरे राइटिंग में इस तरह दिखो तो मेरे से भिड़ो मत, क्योंकि दैट्स माई वर्क. I'll write whatever I feel. Come on. अगर मेरे को सही बेस्ट जवाब, ठीक है, अगर मेरे को सही में चाहिए होता फुटेज उस लड़की के नाम का तो मैं घर में रह के ट्रॉफी जीत के आती ना. मैं मार के घर के बाहर आती, और उसमें भी लोग मुझे कॉन्ग्रेचुलेट कर रहे हैं. भाई मैंने तो नहीं बोला आई डिड द बेस्ट जॉब. लोग बोल रहे हैं 4-5 और क्यों नहीं मारे. प्लीज गेट ओवर योर सेल्फ. गेट ओवर योर सेल्फ. दॅट्स इट. आले मोठे मला भिडायला. हा गैरसमज खूप सगळ्या लोकांना होतोय की मी हा चॅलेंज तिच्यामुळे करते बा, तिने मला म्हटलं असं फॅट शेम केलं त्याच्यामुळे मी करते. बट लेट मी टेल यू ओपनली की हे खूप मोठं कोइन्सिडन्स होतं की तिने त्याच टाईमला चूज केलं मला फॅट शेम करणं, जेव्हा मी चालू केलं होतं, जस्ट चालू केलं होतं, ऐलान कर दिया था मैंने. मेरी बेस्ट फ्रेंड है, उसकी आईडी भी मैं या तो मैं लास्ट डे जब मैं हो जाएगा या नहीं होगा, जो भी होगा ना, मैं मेंशन कर दूंगी कि कौन है वो. हम लोगों ने डिसाइड किया था, ये अचानक ही एक साइड वे में आ गया, और अब बहुत सारे लोगों को ऐसा लग रहा है कि भाई उसके बोलने की वजह से मैं कर रही हूँ. मैं वो लड़की ही नहीं हूँ भाई. अगर मैं किसी मतलब मेरी फ्रेंड के साथ में एक एकदम मस्त वाला हंसते खेलते हो गया था ये चैलेंज. ऐसे अगर मेरे को कोई बोले ना, भावना दूँ मैं ऐसों को क्या बोलूँ कि भाई यार मैंने क्या बोला था वो वीडियो में भी लास्ट, फैट शेमिंग अच्छा कर लेती हूँ. मैंने ये नहीं बोला था ऐसे कैसे फैट शेमिंग किया, मैं तेरे को करके दिखाती हूँ. सो नो वे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.